माझे नाव आकाश आहे। मी कॉलेजमध्ये शिकत असतानाची ही घटना आहे। मी अभ्यासात खूप हुशार होतो। माझ्या घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती। माझ्या घरी फक्त माझी आई होती। माझे वडील माझ्या लहानपणीच वारले होते। आईने लोकांचे कपडे शिवून आपला उदरनिर्वाह चालवला होता, पण मी माझ्या आईला मदत केली पाहिजे अशी तीव्र भावना मला वाटत होती। म्हणून मी एक दिवस ठरवले की मी ट्यूशन घेईन। मी हे माझ्या सरांना सांगितल्यावर त्यांना खूप आनंद झाला। त्यांनी मला खूप सपोर्ट केला, त्यामुळे मी शिकवणी घ्यायला सुरुवात केली। मी 2 वाजता फ्री होत होतो आणि मग 4च्या सुमारास मी प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना 1 तास शिकवायचो। या कामावर आई देखील खूप खुश होती, कारण या शिकवणीच्या कामात मी खूप चांगले पैसे कमवू लागलो होतो। असेच दिवस जाऊ लागले। एक दिवस माझे सर मला म्हणाले, बेटा, माझी एक मुलगी आहे, जर तू तिचीही शिकवणी घेतलीस तर मला मदत होईल। मला तर आश्चर्य वाटले, कारण ते स्वतः एक शिक्षक होते, त्यामुळे ते आपल्या मुलीला शिकवू शकले असते। पण ते म्हणाले, माझी मुलगी खूप खोडकर आहे, जर तू माझ्या मुलीला शिकवले तर मी तुला चांगले पैसे देईल। हे ऐकून मला पण आनंद झाला, कारण मला माहीत होते की सर खूप श्रीमंत आहेत। त्यांचा पण एक ऑनलाईन बिझनेस आहे, ज्यामुळे ते मला खूप चांगली फी देऊ शकतात। मग मी ट्यूशन घ्यायला तयार झालो। मी म्हणालो, ठीक आहे, 2-3 दिवसात तुमच्या घरी येईल सर, त्याच दिवसापासून आपण सुरुवात करूया। पण ते म्हणाले, बेटा, तू आज ये। माझी सुट्टी होताच मी सरांसोबत त्यांच्या घरी गेलो। त्यांनी मला ड्रॉइंग रूममध्ये बसवले आणि म्हणाले, मी माझ्या मुलीला पाठवतो। मी 3-4 मिनिटे वाट पाहिली आणि काही वेळाने ती मुलगी ड्रॉइंग रूममध्ये येताच तिला पाहून मला आश्चर्य वाटले, कारण ती खूप सुंदर होती। मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की समोर बसलेली व्यक्ती मुलगी आहे की अप्सरा। ती समोर येऊन बसली। याआधी मी मुलीशी कधीही बोललो नाही, कारण मी लाजाळू प्रकारचा मुलगा आहे। माझ्या आईने मला खूप चांगले वाढवले आहे। मला कोणतीही बहीण नव्हती, मी एकटाच होतो, त्यामुळे मला मुलींशी बोलायला जमत नव्हते। मी त्या मुलीशी खूप आदराने काही वेळ तिच्याशी बोलत होतो। मी तिला शिकवत राहिलो। त्यानंतर मी तिला सांगितले की आजसाठी हे पुरेसे आहे असं म्हणत मी घरी गेलो। पण माझ्या मनात अजूनही त्या मुलीचेच विचार होते। त्या मुलीचं नाव चांदणी होतं। ती खूप सुंदर होती। चांदणी मला खूप गंभीर स्वभावाची वाटत होती। ती खोडकर असेल असे देखील वाटत नव्हते। पण दुसऱ्या दिवशी मी आश्चर्यचकित झालो, कारण दुसऱ्या दिवशी मी चांदणीला न सांगता तिच्या घरी गेलो होतो। तेव्हा मी चटकन नजर खाली केली, कारण मला तिला तसे बघायचे नव्हते। ती तिच्या मैत्रिणींसोबत खेळत होती, पण तिने मला पाहताच ती पटकन आत गेली। काही वेळाने ती माझ्याकडे अभ्यास करायला आली। आता तिने एक लांब टी-शर्ट घातला होता। याआधी तिने खूप मिनी टॉप घातला होता। ती म्हणाली, सर, माझी उद्या टेस्ट आहे। मी तिची टेस्टची तयारी करून घेतली आणि तिला बजावले की तुला या परीक्षेत खूप चांगले मार्क्स मिळवायचे आहेत, कारण मी तुझी खूप चांगली तयारी करून घेतली आहे। माझ्या बोलण्यावर ती म्हणाली, नाही सर, मला जीवशास्त्र खूप अवघड जातो, मला चांगले मार्क्स मिळू शकत नाहीत, पण मी पास नक्की होईल। मला आश्चर्य वाटले, पण ती रडण्याआधीच मी तिला सांगितले, ठीक आहे, पण तू नापास झालीस तर मग? ती म्हणाली, मग सर, तुम्ही मला कोणतीही शिक्षा द्या, मी त्याचा स्वीकार करेल। तिच्या बोलण्यावर मी खोडकरपणे हसायला लागलो। मी म्हणालो, ठीक आहे, जर तू नापास झाली तर मी तुला शिक्षा देईन। आता मी तिच्या परीक्षेत नापास होण्याची वाट पाहू लागलो, जेणेकरून मी तिला काही शिक्षा देऊ शकेन। मला कळत नाही का मला चांदणीला चिडवायला खूप मजा येऊ लागली होती। मग दुसऱ्या दिवशी देवाने माझे ऐकले आणि ती परीक्षेत नापास झाली। माझे हृदय आनंदाने उड्या मारायला लागले होते, पण मी माझा चेहरा खोट्या रागाने सजवला आणि अंजलीला म्हणालो, तू हे काय केले आहे? मी तुझी इतकी छान तयारी केली होती, पण तू परीक्षेत नापास झालीस। ती म्हणाली, सर, तुम्ही मला जी काही शिक्षा द्याल ती मला मान्य आहे, पण तुम्ही मला शिकवलेले मी सर्व विसरले होते। मला बायोलॉजी खूप अवघड वाटत होते। ती मला खूप निरागसपणे सांगत होती। मी तिला म्हणालो, मी काल काय सांगितले होते? ती म्हणाली, सर, जर मी परीक्षेत नापास झाले तर तुम्ही मला शिक्षा कराल। मी तिला सांगितले की ठीक आहे, मग तुला काय शिक्षा हवी आहे? ती म्हणाली की तुम्ही मला जी शिक्षा द्याल ती मी स्वीकारेन। तिचे सौंदर्य पाहून माझे मन निरागसतेने वाहू लागले। मी तिच्याकडे एक कटाक्ष टाकला होता। घरात आम्हा दोघांशिवाय कोणीही उपस्थित नव्हते। एवढी सुंदर मुलगी माझ्यासोबत हजर होती। तिचे सौंदर्य पाहून माझ्या मनात विचित्र विचित्र विचार येत होते की आता माझ्यावर सैतान पछाडला होता। मी तिला हळूच सांगितले, मग ठीक आहे, माझ्याकडे ये, मला तुला शिक्षा करायची आहे। चांदणी खूपच मासूम होती। तिने माझी विनंती मान्य केली आणि माझ्याजवळ येऊन बसली। मी तिला विचारले, तुझे वय किती आहे? ती म्हणाली, मी 15 वर्षाची आहे। ती 15 वर्षाची होती आणि मी 20 वर्षाचा होतो। मी तिला म्हणालो की मी
तुला काही शिक्षा दिली तर तू ती शिक्षा तुझ्या घरच्यांना सांगशील का? ती म्हणाली, नाही सर, मी माझी शिक्षा का सांगू? मी असे केले तर बाबा मला दोष देतील, मला रागवतील. कारण तुम्ही शिकवूनही मी माझ्या अभ्यासात लक्ष दिले नाही, म्हणून ती शिक्षा मी कोणालाही सांगणार नाही. तिची गुलाबी शराफा बघून मला असे वाटले की तिला घट्ट मिठी मारावी. पण माझे मन मला ते करण्यास नकार देत होते. कुठेतरी माझ्या आईने दिलेल्या चांगल्या संगोपनाने मला थांबवले होते. म्हणून मी ठरवले आणि तिला सांगितले की नाही, मी तुला आज शिक्षा देणार नाही, पण भविष्यात तू अशी काही चूक केलीस आणि नापास झालीस तर मी तुला नक्कीच शिक्षा देईल. आज मी तुला माफ करतो. मग ती खुश झाली आणि मी तिला पुन्हा शिकवू लागलो. एके दिवशी मी कॉलेजमध्ये असतानाच सर माझ्याकडे आले आणि म्हणाले, बेटा, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे. मी सरांना सांगितले की माझा क्लास झाल्यानंतर मी तुमच्याकडे येऊन आरामात तुमच्याशी बोलतो. तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते तुम्ही मला सांगू शकतात. अशा प्रकारे वर्ग संपल्यावर मी सरांकडे गेलो तर सर बिझी होते. काही वेळाने मी आत गेलो आणि सर म्हणू लागले, बेटा, मला तुझ्याशी चांदणीबद्दल बोलायचे आहे. हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो की अचानक त्याला काय बोलायचे होते. पण सर म्हणू लागले की बेटा, मला वाटते की चांदणी तुझ्या घरी जावी. त्यांच्या या बोलण्यावर मला आश्चर्य वाटले की त्यांना असं का हवे आहे. सर म्हणाले, बेटा, मला तुझ्यावर विश्वास आहे. तू खूप चांगला मुलगा आहेस. म्हणूनच माझ्या मुलीने तुझ्यासोबत राहावं असं मला वाटतं. कारण काही कामासाठी मला बाहेर जायचे आहे, पण शहरात माझ्या ओळखीचं अजून कोणीच नाही ज्याच्याजवळ मी माझ्या मुलीला सोडून येईल. मी विचार केला की आता तिच्या परीक्षा चालू आहेत. मला वाटले की तू तिला शिकवत आहेस, म्हणून मी तिला तुझ्याकडे सोडेन. तुझी आई पण घरी असते, त्या तिची काळजी घेतील. सरांचे शब्द ऐकून मी काय निर्णय घ्यावा या चिंतेत होतो. पण मी सरांना म्हणालो, काही हरकत नाही, मी तुमच्या मुलीला माझ्या घरी ट्युशन देईल. पण आतून माझे मन थरथरत होते, कारण मी खूप कठीण निर्णय घेतला होता. चांदणीला माझ्याच घरात, माझ्याजवळच एवढ्या सुंदर मुलीला पाहून मी माझे मन कसे थांबवू शकेन. एवढी सुंदर मुलगी माझ्यासोबत माझ्याजवळच राहणार होती. पण मग मला आईबद्दल वाटले की ती घरी हजर असेल, मी तिला माझ्या आईकडे झोपवेन. हा विचार करून मी सरांना हो म्हणालो. मग सर मला त्यांच्या घरी घेऊन गेले. सरांनी बहुधा चांदणीला फोन करून तयार व्हायला सांगितले होते. तिच्यासोबत एक छोटी बॅग पण होती. चांदणी खूप दुःखी होती. सर तिला समजवू लागले, बेटा, हे बघ, तुझ्या टीचरला त्रास देऊ नकोस. आता ते तुला शिकवतील आणि त्यांची आई तुझी काळजी घेईल. माझा त्यांच्यावर विश्वास आहे. पण तू खूप खोडकर आहेस. मला भीती वाटते की तू तुझ्या शिक्षकाला त्रास देशील नाही आणि त्यामुळे त्यांनी तुला काही रागवू नये. म्हणून तू त्यांना त्रास देऊ नकोस आणि ते शिकवतील तसा अभ्यास कर. ते जे सांगतील तेच कर. तुझे सर जे सांगतील तेच कर. चांदणी म्हणाली, ठीक आहे पप्पा, मी सरांना तक्रारीची संधी देणार नाही आणि मी त्यांना त्राससुद्धा देणार नाही. अशा प्रकारे मी चांदणीला माझ्या घरी घेऊन आलो. माझ्याकडे कार नव्हती. मी मोटरसायकलीवर होतो, म्हणून मी चांदणीला माझ्या मागे बसवले आणि मी तिची बॅग माझ्या पुढे घेतली. चांदणी अगदी आरामात बसली होती. तिने एक हात माझ्या खांद्यावर ठेवला होता. मला काहीतरी जाणवत होते. माझे हृदय विचित्र पद्धतीने धडधडू लागले होते. मला त्या मुलीपासून जितके दूर राहायचे होते तितकेच माझे हृदय तिच्याकडे खेचत चालले होते. पण मी स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि तिला माझ्या घरी नेले. आईने तिला पाहिले तेव्हा तिला खूप आश्चर्य वाटले. मी तिला सर्व काही सांगितले. तिने मला तिच्या जवळ बोलावले आणि म्हणाली, बेटा, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे. मी आईच्या खोलीत गेलो तेव्हा आई म्हणाली, बेटा, तू हे काय केलेस? तुला माहीत आहे तुझ्या चुलत भावाचे लग्न आहे. मला तिथे जायचे आहे. ते लग्न दुसऱ्या शहरात आहे. मी 3-4 दिवसानंतर येईल आणि आता तू चांदणीला घेऊन आला आहेस. मग ती एकटी कशी राहील? आईचे बोलणे ऐकून माझ्या मनात आले की तिला लग्नाला जायचे आहे. आता मी काय करू? खूप विचित्र वाटत होतं. पण मी स्वतःला समजावलं आणि आईला सांगितलं की या समस्येवर तोडगा काढ. आता मी चांदणीला परत पाठवू शकत नाही, कारण चांदणीचे वडील गेले आहेत आणि जर मी सरांना नकार दिला तर ते त्यांना आवडणार नाही. म्हणून तू शहरात जा. मी चांदणीची काळजी घेईन. ती खूप चांगली मुलगी आहे. मला कुठलाही त्रास देणार नाही. आई म्हणू लागली, बेटा, आपण असं करू शकत नाही. गल्लीतली लोक काय म्हणतील? मला राग आला. मी म्हणालो, आई, तू केव्हापासून गल्लीतल्या लोकांचा विचार करायला लागलीस? तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मुलावर विश्वास नाही का? आई, तू असं कर, तू आरामात लग्नाला जा. मी इथलं सगळं सांभाळेल. मी तुमच्या संस्कारांवर कधीही डाग लागू देणार नाही. माझ्या आईला माझ्यावर विश्वास होता, म्हणून ती लग्नाला गेली. आता या घरात मी होतो आणि चांदणी होती. चांदणी माझ्यासोबत होती. ती मला विचारू लागली, सर, तुमची आई कुठे गेली?
मी तिला सांगितले की तिला काहीतरी काम आहे, ती रात्री येईल. मी तिला काहीच सांगितले नाही आणि फक्त एवढेच सांगितले की आई कामासाठी गेली आहे, ती लवकरच परत येईल. मी चांदणीला शिकवायला सुरुवात केली होती, पण ती म्हणाली, सर उद्या सुट्टी आहे आणि मला शाळेत जायचे नाही, म्हणून तुम्ही मला बाकीचे उद्या शिकवा. मला पण आठवलं की उद्या सुट्टी आहे आणि मला उद्या शाळेत जायचे नव्हते, कारण आमच्या कॉलेजमध्ये स्पोर्ट डे असणार होता, म्हणूनच मला रजा घ्यावी लागली. मी चांदणीला म्हणालो की तू आता झोपून घे, कारण उद्या सुट्टी आहे. तर चांदणी म्हणाली, ठीक आहे सर. मी तिला रूमचा रस्ता दाखवला. ती तिथे गेली, पण अचानक तिला माझ्या आईचा विचार आला. ती म्हणाली, सर तुमची आई अजून आली नाही, ती कुठे गेली आहे? मी बहाणा केला आणि सांगितले की आईला यायला रात्र होईल, ती लवकरच येईल. तिला माझ्यावर विश्वास होता की ती येईल, पण मला आतून काळजी वाटू लागली होती, कारण मला आता असे वाटायला लागले होते की मी हे करायला नको होते, मी तिच्याशी खोटं बोलायला नको होते, पण मी असहाय्य होतो. मला वाटत होतं की तिला हे कळायला नको की आम्ही दोघे या घरात एकटे आहोत आणि तिच्या मनात माझ्याबद्दल वाईट भावना निर्माण व्हायला नको. ती तिच्या खोलीत जाऊन झोपली. मग मी देखील माझ्या खोलीत आलो. मी गाढ झोपेत होतो तेव्हा अचानक मला असे वाटले की मध्यरात्री अचानक माझ्या खोलीचा दरवाजा उघडला आहे. माझ्या खोलीत अंधार होते. असे वाटले की कोणीतरी येऊन माझ्या पलंगावर झोपले आहे. हे पाहून मला धक्का बसला. अचानक मला चांदणीचा विचार आला. मी माझ्या खोलीत लाईट लावली, पण जशीही माझी नजर चांदणीवर गेली, मला खूप मोठा धक्का बसला. ती माझ्या बेडवर पडली होती. मी तिला म्हणालो, हे काय आहे चांदणी, तू इथे या वेळेला काय करत आहेस? तू आत्ताच्या आत्ता तुझ्या खोलीत जा. ती म्हणाली, सर वाईट वाटून नका घेऊ, पण मला अंधारात आणि एकट्या घरात झोपायची सवय नाही. मी कधीच एकटी झोपले नाही. मी जेव्हाही झोपते तेव्हा मी फक्त पप्पांच्या खोलीतच झोपते. मी माझा पलंग माझ्या पप्पांच्या खोलीतच ठेवला आहे आणि जर माझी चूक नसेल तर मला हे देखील माहीत आहे की या घरात तुमच्या आणि माझ्याशिवाय कोणीही उपस्थित नाही आहे. पण मी काय करू? मला एकट्यात भीती वाटते. मला एकटीला झोप येत नाही, म्हणून मी तुमच्याजवळ झोपेन. तिचे बोलणे ऐकून मला तिच्या वेडेपणावर भिंतीवर माझे डोके आपटावे असे वाटले. ही कशी मुलगी आहे जिला माझ्यासोबत राहायला लाजही वाटत नाही. मी तिला म्हणालो, चांदणी तू एवढी पण लहान नाहीस. तुला माहीत आहे की आपण दोघे एकाच खोलीत राहू शकत नाही. मला आता हेही समजावून सांगावे लागेल का तुला? ती म्हणाली, मला माहीत आहे, पण मी काय करू? मी असहाय्य आहे. मी कधीच एकटी झोपली नाही. मी केव्हापासून एकटी झोपण्याचा प्रयत्न करत होती. मला खूप भीतीही वाटत होती. मी खूप मजबुरीने तुमच्या खोलीत आले आहे. मला वाटले की मी तुमच्या पायाजवळ शांतपणे झोपेन, पण त्या खोलीत एकटी झोपणार नाही, असे म्हणत ती रडू लागली. तिचा आवाज माझ्या आत घुसला. मला तो आवाज अस्वस्थ करू लागला होता. मी पटकन म्हणालो, ठीक आहे, गप्प बस, मी काहीतरी उपाय शोधून काढतो. पण मला काही उपाय दिसत नव्हता, म्हणून मी एक ब्लँकेट काढून माझ्या पलंगाच्या बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला आणि मग सांगितले, तू इथे झोप, मी बेडवर झोपतो. ती मला सांगू लागली, पण मी खाली झोपू शकत नाही, मला पलंगावरच झोप येते. मी तिला माझी जागा देण्यास भाग पडलो आणि मग ती बेडवर झोपली आणि मी खाली झोपलो. मी स्वतःला मनातल्या मनात कोसत होतो की ही गोष्ट माझ्या लक्षात का आली नाही की आई बाहेरगावी जाणार होती, ती घरी नसेल, नाहीतर मी चांदणीला कधीच सोबत आणले नसते. पण आता चांदणी सुखाने झोपली होती आणि मला फरशीवर झोपता येत नव्हते. चांदणीची झोपण्याची स्टाईल मला आणखीनच त्रास देत होती. तिने खूप मोकळा नाईट सूट घातला होता आणि ब्लँकेट काढून फेकून दिले होते आणि बेडवर एकदम बिनधास्तपणे झोपली होती. माझी नजर पुन्हा पुन्हा तिच्याकडे जात होती आणि माझ्या मनातील भावना नियंत्रणाबाहेर जात होत्या. मी कसे तरी स्वतःला नियंत्रण ठेवले होते, पण मी विचार केला होता की मला पुढे काय करायचे आहे ते. दुसऱ्या दिवशी मला खूप राग आला होता. चांदणी लवकर उठली होती. तिने खोलीतला लाईट लावला होता. मी तिला रागाने म्हणालो, हे काय आहे चांदणी? मी ठरवले होते की आता मी तिला खूप रागवणार आहे. तिच्यावर एवढा राग करेल की तिला कळेल की तिने काय केले आहे. त्याचप्रमाणे मी तिला शिकवतानाही खूप फटकारले. मी तिला एक एक टॉपिक पुन्हा आठवायला सांगायचो आणि तिला आठवत नव्हते, म्हणून मी तिला रागाने एक चापटही मारली होती आणि ती माझ्याकडे बघून स्वतःचा गाल चोळत होती. मी तिला मुद्दामून मारले होते, जेणेकरून ती रात्री पुन्हा माझ्याजवळ येऊ नये. मी भावनेच्या भरात काही चुकीचे पाऊल उचलावे असे मला वाटत नव्हते. चांदणीलाही समजले होते. तिच्या मोठ्या डोळ्यात अश्रू आणत ती म्हणाली, ठीक आहे, मी तुम्हाला पुन्हा त्रास देणार नाही. मी माझ्या घरी परत जाते. पण मी देखील असहाय्य होतो. मी तिला परत पाठवू शकत नव्हतो. असेच 3 दिवस झाले होते. मला खूप वाईट वाटत होतं. पण त्यानंतर चांदणीने तिच्या वडिलांना सांगितले.
पण सर मला काही बोलले नाहीत. त्याऐवजी त्यांना पस्तावा येत होता. सर मला म्हणाले की मला माफ करा. मला माहीत होतं की माझी मुलगी असे काहीतरी नक्कीच करेल. मी म्हणालो, सर काही हरकत नाही. मला माहीत आहे चांदणी अजूनही लहान आहे. ती निरागस आहे, लहान आहे, तिला समजत नाही. म्हणून मी तिला परवानगी देखील दिली. पण दुसऱ्या दिवशी सर म्हणाले की आता चांदणी तुमच्याकडे ट्युशन घेणार नाही. मी तिच्यासाठी एखाद्या मुलीची व्यवस्था करेन जी तिला शिकवेन आणि मग ती तिला घाबरून अभ्यास करेल. आता ती माझ्याबरोबर अभ्यास करणार नव्हती, पण तरीही मी माझा उदरनिर्वाह करत होतो. मी हळूहळू चांदणीला विसरलो होतो, पण ती अजूनही माझ्या हृदयाच्या कोपऱ्यात होती. जेव्हा मी तिला एक चापट मारली होती आणि तिच्या डोळ्यात अश्रू तरळले होते, तेव्हा मला तो क्षण आठवतो. तेव्हा हृदयात एक वेदना झाली होती. मला नाही वाटत की माझ्यामुळे चांदणीच्या डोळ्यात अश्रू यावेत, पण त्यावेळी चांदणीला एक चापट मारणं आवश्यक होतं. नाहीतर ती तिच्या आयुष्याच्या अशा टप्प्यावर होती की ती कधीही वाहून जाऊ शकली असती. आणि त्यावेळेला मी देखील वयाच्या नाजूक हिश्श्यात होतो. त्यामुळे मी देखील काही चूक केली असती तर आयुष्यभर मी स्वतःच्या डोळ्यात बघू शकलो नसतो किंवा आईसमोर नजर वर करून बघू शकलो नसतो. म्हणून नाईलाजाने मला चांदणीला चापट मारायला भाग पडले होते. 5 वर्षांचा काळ निघून गेला होता. जेव्हा एक दिवस मला कळले की ती आता विद्यापीठात पोहोचली आहे, मला खूप आश्चर्य वाटले, कारण त्यावेळी मी BSc करत होतो. ती माझ्यापेक्षा फक्त 5 वर्षांनी लहान होती. एके दिवशी अचानक मला युनिव्हर्सिटीच्या गेटवर चांदणी दिसली. मी तर चांदणीच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध झालो होतो. ती आता लहान आणि खोडकर नव्हती. ती मोठी होऊन हुशार झाली होती. तिला युनिव्हर्सिटीचा फील आला होता. काही मुलं तिच्या आजूबाजूला उभी होती आणि तिच्याशी बोलत होती. मला आश्चर्य वाटलं. मी तिच्याकडे एक कटाक्ष टाकला. कदाचित तिनेही मला ओळखलं असेल, पण ती माझ्याजवळ आली नाही. म्हणून मला आश्चर्य वाटले की एवढा पण काय राग, ती माझ्याजवळ देखील आली नाही. बरेच दिवस असेच निघून गेले. माझे मन तडपत होते. माझ्या हृदयात दडपलेले चांदणीचे प्रेम आता मला त्रास देऊ लागले होते. मी आता चांदणीला रोज पाहत असायचो. तिच्याजवळ रोज तेच 3-4 मुले उभे असायचे जे तिचे मित्र झाले होते आणि ही गोष्ट मला खूप वाईट वाटत होती. एक दिवस मी जबरदस्तीने चांदणीकडे गेलो आणि तिला विचारले, तू मला ओळखतेस का? तेव्हा ती काहीच बोलली नाही. मग मी रागाने तिचा हात पकडला आणि तिला टेरेसवर घेऊन गेलो. तेव्हा ती म्हणाली, हे काय करत आहात तुम्ही? मी तिला सांगितले की जेव्हा तू माझ्याकडे असे दुर्लक्ष करशील तेव्हा मला हे सर्व करण्यास भाग पडले आहे, म्हणून शांतपणे ऐक. चांदणी म्हणू लागली, मला माहीत आहे की मी तुम्हाला खूप त्रास दिला होता. तिचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले. मी तुला शिकवले, त्याचा तू असा बदला घेशील का? तू माझा खूप आदर केलास, पण आता तू माझ्याशी असे बोलशील? ती म्हणाली, हो, त्यावेळेस तू माझा गुरु होतास, पण आता तू माझा कोणीही लागत नाहीस आणि मी अनोळखी लोकांची अशीच बोलते. मला खूप काळजी वाटू लागली होती की आता मी तिची माफी कशा प्रकारे मागू. मग एक दिवस मी तिची माफी मागितली. मी तिला म्हणालो की त्यावेळेस मला तुझ्यावर राग करणे खूप गरजेचे होते. जर मी तुझ्यावर रागवलं नसतं तर खूप काही चुकलं असतं. तू आणि मी ज्या नाजूक वयात होतो ते वय खूप नाजूक असते. एक छोटीशी चूक आपल्या दोघांचा नाश करू शकत होती. म्हणून मला तुझ्यावर रागवणे भाग पडले होते आणि मला तुझ्यावर हात उचलावा लागला होता, कारण ही काही छोटी गोष्ट नव्हती. असे तरुण मुलामुलीने असे एकटे झोपावे. मी तुला या कारणासाठी चिडवले होते जेणेकरून तू रागवशील आणि माझ्यापासून वेगळे झोपायला लागशील. मी पण एक माणूस होतो. मी किती वेळ स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो असतो. मला तुझ्याशी काही चुकीचे करायचे नव्हते आणि सत्य हे आहे की मी तुझ्यावर प्रेम करू लागलो होतो. माझे बोलणे ऐकून गप्पच राहिली, पण तिच्या डोळ्यातली चमक मला सांगत होती की माझे बोलणे ऐकून ती आनंदी आहे. कदाचित ती देखील माझ्यावर प्रेम करत होती, पण मीही ते सहन करू शकलो नाही आणि परत गेलो, कारण आता कदाचित तिला तिची चूक कळली असावी आणि ती माझ्याकडे माफी मागायला येईल. पण असेच दिवस जाऊ लागले. ती माझ्याकडे आली नाही, पण एके दिवशी मला कोणीतरी हाक मारली. मी मागे वळून बघितले तर ती चांदणी होती. ती माझ्याकडे आली आणि म्हणाली, मला माफ कर, मी हे सर्व काही करायला नको होतं, पण मी काय करू शकते? तू ज्या पद्धतीने माझ्याशी बोललास तसे कोणीही माझ्याशी बोलले नव्हते. तू मला शिकवले, त्यामुळे मी तुझे खूप खूप आभार मानते. पण मी खूप नाजूक होते. माझ्या वडिलांनी मला कधीही इतक्या कठोर शब्दात बोलले नव्हते, पण त्या दिवशी तू मला चापट मारलीस. तेव्हापासून मी ठरवले होते की मी माझ्या वडिलांना सांगून तुझ्याबरोबर अभ्यास करणार नाही आणि मी माझ्या वडिलांना दुसरा शिक्षक ठेवायला सांगेल. तिचे बोलणे ऐकून मी किंचित हसू लागलो. दुसऱ्याच दिवशी मी माझ्या आईला माझे नाते घेऊन चांदणीच्या वडिलांकडे पाठवले.
माझ्या सरांचाही या नात्याला आक्षेप नव्हता. त्यांनी आनंदाने त्या नात्याला होकार दिला आणि बरोबर 15 दिवसांनी चांदणी माझी नवरी बनली. माझ्या खोलीत बसली होती आणि मी तिच्यासमोर बसलो होतो. तिच्याकडे बघत होतो आणि ती लाजून स्वतःला लपवून बसली होती. मी तिचा हात धरत म्हणालो, चांदणी, आता तू माझ्या पलंगावर पूर्ण हक्काने माझ्यासोबत झोपू शकतेस, कारण आता तू माझी पत्नी आहेस. असे म्हणत मी चांदणीच्या हाताचे चुंबन घेतले आणि तिनेही लाजून मला छातीशी घट्ट मिठी मारली. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व ऑलवर सेट करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.